नमस्कार, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. आज मी बनवत आहे गाजरचा हलवा. तर हे बघा, सर्वप्रथम आपण या गाजरला धुवून घेऊ आणि एका स्वच्छ कापडाने पुसून घेऊ आणि नंतर याचा छोटा किंवा मोठा जो ग्रेडर येते त्याने आपण किस करू आणि नंतर तुपामध्ये या सर्व गाजरला थोडंसं तुपामध्ये भाजून घेऊ आणि दूध टाकू. लवकरच ही रेसिपी तयार होते. बघा, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कॉमेंट्स करून सांगा. आणि हे बघा, कॉमेंट्स नक्की करा, लाईक पण करा. आम्हाला थोडं बरं वाटते व्हिडिओ बनवताना. इथे बघा, हे पूर्ण गाजर धुवून झालेले आहे. आता आपण याला चांगले स्वच्छ कोरडे करू. पूर्ण गाजर एक एक करून कोरडे करून घ्या. हे बघा, धुवून झालेले आहे. सर्व गाजर आता इथे धुवून झालेली आहे. आता एक एक करून आपण याला स्वच्छ पुसून घेऊ, कोरडं करून घेऊ. सर्व गाजर पूर्णपणे आपण इथे कोरडे करून घेऊ आणि नंतर याचा बारीक किंवा मोठा जसा पाहिजे असेल तुम्हाला तसा किस करून घेऊ. नंतर आपल्याला या सर्व गाजरचा छोटा किंवा मोठा ग्रेडरने तुम्हाला जो बारीक मोठा जसा करायचा असेल तसा किस करून घेऊ. पहिल्यांदा गाजर चांगले शिलून घेऊ आपण, जेणेकरून याच्यावरची साल थोडी निघून. हे बघा, फ्रेश असेल तर तुम्ही साल काढूच नका. पण हे जर जास्ती दिवस घरी राहिले असेल तुमच्या, एक 2-4 दिवस आपण ताजा फ्रेश करतो, कधी आणतो आणि कधी नंतर करतो. तर जेव्हा नंतर करतो तेव्हा काढा. पण ताजे आणि फ्रेश जर गाजर असेल तर तुम्ही याचे साल काढू नका बरं. पूर्ण विटॅमिन चाललेच जाईल, मग आपल्या पोटात काय विटॅमिन जाणार आहे. ताज्या याचे काढू नका. थोडे शिळे वगैरे झाले तर काढा. आता सगळी गाजर आपण ते या किसणीने किसून घेऊ. बारीक केला तर लवकर शिजते, थोडा जाड केला तर थोडा वेळ लागेल गाजरचा शिरा शिजायला. पण आपण इथे बारीकच करू. हे बघा, माझ्याकडे थोडा मीडियम बारीक ग्रेडर आहे. झालं बघा, इथे आपले झाले आहे पूर्ण गाजर इथे किसून झालेले आहे. बघा, मी बारीक किस केलेला आहे. आता आपण याला छान दुधामध्ये शिजवून घेऊ. हे बघा, गाजर शिजवताना कोणी तुपात खूप वेळ भाजत बसते, परत त्याच्यामध्ये जास्ती वेळ जातो आपला. मी दोन्ही एकाच वेळेस टाकते आणि तूप कमी टाकते, दूध थोडं जास्ती टाकते. त्याच्यामुळे तुमच्या घरी खोवा, मावा किंवा त्याच्यामध्ये टाकायला मिल्क पावडर नसेल तरी तुमच्या गाजरच्या शिऱ्याला चांगली टेस्ट येते. आणि हे बघा, जर खोवा नसेल टाकायचा तर थोडं मिल्क पावडर टाका गाजर शिजल्यानंतर आणि नंतर 5 मिनिट खोरून घ्या. त्याला चांगली माव्याची चव येते. बघा, टेस्ट मस्त येते. आणि दूध आणि तूप दोन्ही एका वेळेस घालून द्या आणि थोडंसं ते मिक्स करून घ्या आणि साखर पण घाला आणि मस्त शिजू द्या. त्याला तुम्ही दुसरं काम करू शकता. जास्ती वेळ त्या शिऱ्याजवळ आपल्याला भाजत किंवा त्याला पाहत उभं नाही राहावं लागत. तिन्ही वस्तू टाकून द्या एका वेळेस आणि शिजू द्या एकदम मीडियम मंद आचेवरती. आणि मग तुम्ही दुसरं काम करा. नंतर त्याला पहा, तो शिजून चांगला मुरून जाईल. तर गॅसचा फ्लेम थोडा कमी ठेवा, जास्ती नका ठेवू. इथे मी साखर पण घेतलेली आहे. तिन्ही वस्तू आपण सोबतच मिक्स करूया. एक एक करून नका एक एक करूनच टाका, पण लगेच टाका आणि जास्त वेळ. आता थोडंसं मी याला मंद आचेवरती करून घेत आहे, मिक्स करून घेत आहे. इथे मी याला एक मंद आचेवरती चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर या शिऱ्याला झाकून ठेवून द्या. साखर टाकल्यामुळे पाणी सुटते आणि हा शिरा कढईला चिकटत पण नाही. तिन्ही वस्तू एकाच वेळेस घाला आणि आता याला एक झाकण घेऊ आपण आणि त्याने झाकून ठेवू. हे बघा, इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि आता हा शिरा आपण झाकून ठेवून देऊ. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, तिन्ही वस्तू एका वेळेस टाका. 5 मिनिट 2 ते 3 मिनटं खोरलं तरी चालेल, मिक्स केलं तरी चालेल किंवा 5 मिनिटं मिक्स करा आणि शिरा झाकून ठेवून द्या. बस मंद आचेवरती आणि याला शिजू द्या. आणि शिजल्यानंतर हा रेडी झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये मावा घालू शकता
आणि नंतर पुन्हा 2 मिनटं चांगला गरम करून घ्या, कारण त्याची चव चांगली येते गरम केल्यामुळे. किंवा मिल्क पावडर 10 रुपयाचं छोटं पॅकेट येते. आणि नंतर सोबतच ड्रायफ्रूट्स आपण शिरा करायच्या आधी जेव्हा तूप घालतो त्याच्यामध्ये तळून घ्यायचे आणि मग नंतर ते वरून सोडायचे, ते चांगले कडक वाटतात. इथे आपला गाजरचा शिरा तयार झालेला आहे. गाजरच्या शिऱ्याची ही रेसिपी झटपट तयार झालेली आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स, त्याच्यामध्येच खोबरा कीस, इलायची पावडर मी सगळं ॲड केलेलं आहे सोप्या पद्धतीने. तुम्हाला ही रेसिपी मी गाजरच्या शिऱ्याची सांगितलेली आहे. तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओला फुल वॉच करा, लाईक कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. आणि हे बघा, लाईक आणि कमेंट्स नक्की करा. तुम्ही मला सांगा तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते. नंतर मग पुढल्या रेसिपीसाठी आम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळते बघा. नक्की कमेंट्स आणि लाईक करा. ओके, बाय बाय फ्रेंड्स.